श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या शास्त्रात गुरुवार हा अत्यंत पवित्र आणि भगवान विष्णू तसंच गुरुग्रहाला समर्पित मानला गेला आहे. या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्यात असं सांगितलं जातं, पण अशा काही चुका आहेत ज्या गुरुवारी केल्यास कुंडलीतला गुरु ग्रह कमजोर होतो, घरात पैशाची चणचण निर्माण होते आणि प्रगती थांबते. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 मोठ्या चुका पाहणार आहोत, ज्या तुम्ही गुरुवारी कधीच करू नये आणि चुकूनही देखील करू नका. चला तर मग सुरू करूया. पहिली चूक, केस नखे कापणे आणि दाढी करणे. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे गुरुवारी नखे कापणे, केस कापणे किंवा पुरुषांनी दाढी करणे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी या गोष्टी केल्याने गुरुग्रहाचा अशुभ प्रभाव वाढतो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर, मुलाच्या शिक्षणावर आणि नोकरी व्यवसायावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे केस किंवा नखे कापणे गुरुवारी करू नये. दुसरा, महिलांनी डोक्यावरून केस धुणे. दुसरी चूक म्हणजेच गुरुवारी महिलांनी डोक्यावरून केस धुणे. शास्त्रात गुरु हा पती आणि मुलांचा कारक मानला जातो. या दिवशी महिलांनी केस धुतल्याने कुटुंबाची आर्थिक समृद्धी कमी होते आणि पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. त्यामुळे महिलांनी गुरुवारी डोके धुणे टाळावे. तिसरं, कपडे धुणे आणि पोछा मारणे. तिसरी चूक म्हणजेच गुरुवारी घरातील जड कपडे धुणे आणि घरात पोछा मारणे, फरशी पुसणे. गुरुग्रहांचा संबंध घरातील ईशान कोणाशी असतो. या दिवशी घरात पोछा मारल्याने किंवा जड कपडे धुतल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे या चुकून देखील करू नका. चौथी, पैशांचे उधारीचे व्यवहार. चौथी चूक आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. गुरुवारी कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाकडून घेऊही देखील नका. या दिवशी दिलेले पैसे सहजासहजी परत मिळत नाहीत आणि घेतलेले कर्ज अजिबात लवकर फिटत नाही, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. पाचवा, केळीचे सेवन. पाचवी चूक म्हणजेच जे लोक गुरुवारी उपवास करतात त्यांनी केळी खाणे टाळावे, कारण गुरुवारी केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी केळी खाणे वर्ज्य मानले आहे. त्यामुळे या 5 चुका तुम्ही अजिबात करू नका. या चुका टाळण्यासोबतच गुरुवारी नशीब बलवान करण्यासाठी एक छोटासा उपाय नक्की करून बघा. गुरुवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात चमचाभर हळद टाका आणि या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. यामुळे गुरुग्रह बलवान होतो. तर मित्रांनो, या 5 चुका आजपासूनच करणे टाळा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.